वैद्यनाथ बँकेची मतमोजणी सुरू आहे. जवळपास बराच निकाल जो आहे तो हाती आलाय. महायुतीचे जेवढे काही उमेदवार होते ते आजचा विजयाकडे वाटचाल करतायत. माझ्यासोबत बरेच उमेदवार आहेत. दादा, काय प्रतिक्रिया विजयाकडे वाटते? आता आमचा एक विजय झालेला आहे भटके विमुक्तमध्ये. म्हणजे मी स्वतः रमेश काड विजय झालेलो आहे. 14,000च्या पुढे मतं पडलेत मला. राजेभाऊ फड जे आहेत ते तुमच्या विरोधामध्ये होते. मोठं आव्हान वाटत होतं? नाही, मला बिलकुल वाटत नव्हतं. पहिल्यापासून सुरुवातीस मला त्यांचं आव्हान वाटत नव्हतं. काय अपेक्षा आता काय आणखी नंतर रिझल्ट? आत्ता पूर्ण पॅनल हा एकतर्फी मताने विजय होणार आहे. 5% मतंसुद्धा पुढच्या पॅनलला मिळणार नाहीत. आणि हा खरं तर सहकारमध्ये अशा पद्धतीने निवडणूक कुठे बघायला मिळाली नाही, परंतु बारामतीच्या करामती या ठिकाणी बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बघायला मिळाल्या. आणि अतिशय एकतर्फी निवडणूक होती. बारामतीचा दारुण पराभव या ठिकाणी झालेला आहे आणि तो आपल्याला एक अर्धा तासामध्ये पूर्ण निकाल आपल्यासमोर येईल. काय धाकधूक वाटत होती ज्यावेळेस काउंटिंग चालू होती त्यावेळेस? कुठलीही धाकधूक नाही, काहीच नाही. कारण आम्हाला 100% खात्री होती. आमच्या नेत्या पंकजाताई मुंडेंच्या खंबीर नेतृत्वामध्ये आम्ही हा इलेक्शन लढत होतो. त्यामुळे आम्हाला खात्रीच होती आम्ही विजयी होणार. एक बीडचं कोणतंही इलेक्शन म्हणलं की बीडमध्ये खरं पाहिलं तर बोगस मतदान वगैरे होतं, अशा चर्चा देखील होत असतात. मात्र आता निकालानंतरची त्यांच्या ते वक्तव्यादरम्यानची आत्ताची प्रतिक्रिया काय? बोगस मतदान काहीच झालेलं नाही आहे. मतदान जे झालं ते स्पष्ट झालं, पॅनल टू पॅनल झालं. 95% मतदान ताईच्या पॅनलला, भाऊच्या पॅनलला मिळालं. वारंवार जे चर्चा होत आहेत, आरोप होत आहेत, त्याकडं कसं पाहताय? कशाचे आरोप होत आहेत? कुठं प्रत्येक वेळेस बीडमध्ये बोगस मतदान होतं, परळीमध्ये बोगस मतदान होतं, त्या आरोपाकडं कसं पाहता? हे नाही, अगोदरच्या याच्यावर मी भाष्य करू शकत नाही. ह्या पॅनलमध्ये मी पण उमेदवार असल्यामुळं आम्हाला 100% खात्री होती की ताईचं पॅनल दणदणीत विजयी होणार म्हणून. टक्केवारीचा वगैरे आकडे वगैरे काढली, किती टक्के तुम्हाला वगैरे? 95%च्या पुढेच मतदान झालं आहे ताईंच्या पॅनलला. गोपनाथराव मुंडे साहेबांच्या पॅनलला 95%च्या पुढेच मतदान झालेलं आहे. पंकजाताईंची या प्रचारादरम्यान तो कशी मदत वगैरे झाली तुमच्या? त्यांनी अशी म्हणजे इझिली निवडणूक घेतली त्यांनी. काय तेवढे काही त्यांना काही असं काही ही वाटली नाही निवडणूक त्यांना, की इझिली निवडणूक घेतली त्यांनी. कसा आनंद उत्सव साजरा वगैरे कसा करणार पंकजाताई? प्रीतमताई परळीत आहेत हा, त्या आनंद उत्सवाला थांबल्या त्या. ताईंनी फोन केलेला सगळ्यांना. या ठिकाणी पाहिलं गेलं तर पहिला उमेदवार जो आहे तो या ठिकाणी विजय झालेला आहे. आणखीन देखील आपल्याला अपडेट्स येणं बाकीचं आहे. मात्र या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सूर्य बीड, बीड.